कोल्हापुरात जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत झालेल्या निवडणुकीत दुपारी 4 पर्यंत 70 जागांचे निकाल जाहीर झाले असून यामध्ये सर्वाधिक अजित पवार गटाच्या 17 जागा पहिल्या स्थानावर असून पाठोपाठ काँग्रेसचे 14 उमेदवार विजयी झाले आहेत। त्या पाठोपाठ शिंदे शिवसेना गटाने 10 जागा तर जनसुराज्य पक्षाने 4 जागा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने 1 जागा, उबाटा शिवसेनेचे 2 जागेवर उमेदवार निवडून आले आहेत। येथे महायुतीची सत्ता आली असली तरी काँग्रेसने कडवी झुंज दिली आहे। माझं नाव विश्वनाथ विलास पाटील, मी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून उभा राहिलेलो। माझा शिए जिल्हा परिषद मतदारसंघातून 2483 मतांनी विजय झालेला आहे आणि माझ्या भागासाठी माझे विजन असे राहतील की माझ्या भागासाठी महिलांसाठी कसे जास्तीत जास्त मला रोजगार कसे उपलब्ध करून देता येतील, तसेच आरोग्य केंद्र कसे उभा करता येतील, शिवाय मला शाळा कशा चांगल्या करून डिजिटल करता येतील यासाठी माझे जास्त प्रयत्न राहतील आणि माझं जे हे काही श्रेय आहे हे 100% मी जनतेला देईन। मी म्हणून आदरणीय बंटी पाटील साहेब, तसेच छत्रपती शाहू महाराज साहेब, तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे, तसेच आमचे शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी साहेब, तसेच शेतकरी संघटनेचे माणिक शिंदे यांना, शिवाय माझ्या गावांमध्ये तसेच मी नाव घ्यायला भरपूर नाव आहेत, तसेच मी शेय गावांमध्ये विकास बापू असतील, तसेच सर्व जनतेलाही माझं श्रेय देईन। नमस्कार, मी आशा प्रवीण पाटील, राहणार खुपेरीकर। मी वडणगी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती खुपेरीच्या वतीने आपल्या राष्ट्रवादी भाजपा युतीचे अधिकृत उमेदवार होते आणि मी खरंच जनतेचे आभार व्यक्त करते। आज माझ्याकडे जनतेचे आभार व्यक्त करायला खरंच शब्द उरलेले नाहीत। आज खरंच आपल्या कैलासवासी PN साहेबांची मला मनापासून आठवण होते की आज त्यांच्यामुळे आमच्यावर एवढा विश्वास जनतेने दाखवला आणि आम्हाला पुन्हा विजय मिळवून दिला आणि खरंच मी शतशः त्यांचे आभार आहे। माझा विजय हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा गेले 20 दिवस रात्रंदिवस जे कार्यकर्ते आणि बंटी साहेबांच्या माध्यमातून जे अहोरात्र राबत आहे, मी त्यांना हा विजय समर्पित करत आहे। आगामी काळात मतदारसंघात कशा प्रकारे सक्रिय राहणार आहात? मी मतदारसंघात आतापर्यंत मी ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंच म्हणून काम केलेलं आहे। त्याच पद्धतीनं पंचक्रोशीमध्ये सगळ्या भागामध्ये जी गावामध्ये मी वेगवेगळी कामं केलेली आहेत, तसं सगळ्या गावामध्ये रोजच्या रोज संपर्क ठेवून वेगवेगळे विकास कामं करत आहे। हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला, हाय व्होल्टेज मॅच पाहायला मिळालं, कसं काय विजय झाला, काय प्रतिक्रिया आपली? हाय व्होल्टेज वगैरे नाही, पहिल्या दिवसापासून वन साइडच होती ही, त्याप्रमाणे निकाल अपेक्षित होता। विरोधकांनी दिशाभूल केली होती, पण हाय व्होल्टेज वगैरे काय नव्हतं, वन साइड पहिल्यापासून होतं। या विजयाचे श्रेय आपण कोणाला द्याल? मी कोल्हापूर जिल्ह्याचे आमचे नेते बंटी पाटील साहेब, ऋतुराज दादा, शाहू महाराज आणि सर्व कार्यकर्ते भागातले, राजू शेट्टी साहेब, शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी साहेबांनी खास माझ्यासाठी वेगळी सभा घेऊन जी वातावरण निर्मिती झाली त्यांचाही मी आभार मानेन आणि सर्व कार्यकर्त्यांना हा विजय माझा समर्पित करेन। शिंगणापूर कुणाचं हे ठरवणारी ही इलेक्शन होती। काही लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीच्या अफवा पसरून आमचं खच्चीकरण करायचा प्रयत्न केला होता। ॲक्च्युली आता लीड माझ्या हातात अजून आलेली नाहीत कागद म्हणजे रेकॉर्डवरती, पण शिंगणापूर हे अमर पाटलाचं आहे, हे या विजयानं निश्चित झालं। रसिका अमर पाटील, शिंगणापूर मतदारसंघ, जिल्हा परिषद। राहिलेल्या कामांसाठी संधी द्या असं आम्ही वारंवार म्हणत होतो आणि खरोखरच जनतेनं आम्हाला राहिलेल्या कामांसाठी संधी दिली आहे आणि येत्या 5 वर्षात त्यासाठी त्या संधीचं सोनं करू, हेच मी या ठिकाणी सांगते। सर्वप्रथम जय भीम। अनिता प्रकाश कांबळे, पंचायत समिती पंचायत समितीवरून मी उभे राहिलेले आहे आणि गावाचा विकास करेन। ज्या महिलांच्या काही अपेक्षा आहेत, महिलांसाठी जे काही करायला लागेल ते करायचा प्रामाणिकपणे प्रयत्न करेन। यश जे मिळालं हे कुणामुळे? बंटी दादांच्यामुळे, ऋतुराज दादांच्यामुळे त्यांचे मी पूर्णपणे आभार मानते।